100 प्रवासी प्रवास करताय। तर सुरुवातीला आपण एका प्रवाशाचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत। राजधानी एक्सप्रेस इथून सुरू होते आपल्या महाराष्ट्रातून दिल्लीला जाण्याकरता। मुंबई ते दिल्ली राजधानी सुरू व्हावी ही बऱ्याच वर्षापासून आपल्या उत्तर महाराष्ट्र या भागातील सर्व प्रवाशांची खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि ती प्रशंसा आज आपली पूर्ण होते। आज आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 500 ते 550 किलोमीटर प्रवास करून ही गाडी दिल्लीपर्यंत जाणार आहे। या गाडीचा रूट अशा प्रकारे असणार आहे, CST ही गाडी सुटेल, त्यानंतर कल्याण येथे त्या ठिकाणी थांबा राहील, कल्याण नंतर नाशिक, नाशिक नंतर जळगाव आणि जळगाव नंतर डायरेक्ट भोपाळ, भोपाळ नंतर आग्रा, आग्रा नंतर कंटोनमेंट बोर्ड आणि निजामुद्दीन। अशा प्रकारची ही गाडी असणार आहे, सुपर फास्ट आणि सर्व एअर कंडिशन गाडी असणार आहे। यामध्ये 3 क्लास AC, 3 AC, 2 AC आणि 5 AC अशा प्रकारची ही गाडी असणार आहे। या गाडीमध्ये सर्व सुविधा राहतील। या गाडीमध्ये जेवण सुद्धा तुम्हाला सीटवर मिळणार आहे। सर्वांना जे काही सीट बेडशीट असतील ते सुद्धा हायजेनिक असे बेडशीट असतील, सर्व स्वच्छ आणि सुंदर अशी गाडी आपल्या महाराष्ट्रवासियांकरता आणि त्यातल्या त्यात आपल्या जळगाव वासियांकरता खूप सुंदर अशी सोय ही आजपासून सुरू होते। आठवड्यातून 2 दिवसा या गाडी चालणार आहे। त्यानंतर हळूहळू जशी प्रवाशांची संख्या असेल त्याप्रमाणे या गाडीच्या फेऱ्या वाढणार आहेत आणि लवकरात लवकर आपण 3-10, 4-10, 5-10 आणि डेली ही राजधानी सुरू करण्याचा आपण लवकर प्रयत्न करून ती डेली सुरू करणार आहोत। आपल्या सर्वांच्या दृष्टीने राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरू होणं हे खूप मिराकल गोष्ट आहे। महाराष्ट्रातनं त्यातल्या जळगाववरनं राजधानी जाणं दिल्लीकरांकरता आता दिल्ली आता कोणालाही दूर राहिली नाही। आज रात्री बसले 7 वाजता तर सकाळी 7 वाजता दिल्लीला उतराल। आज पहिल्याच दिवशी या गाडीला 100 प्रवासी प्रवास करत आहेत। आपण सुरुवातीला प्रथमतः डायरेक्टर एग्रीकल्चर और स्टेट गवर्नमेंट जो औरंगाबाद में माफिया ऐसा जलगांव मेरा करंट उसमें ही हुआ है, मेरा रजिस्ट्रेशन करंट किया हुआ किसी में हुआ, मैं लगी हूँ पाकिस्तान के सर्वांच्या प्रयत्नाने आज आपल्याला राजधानी एक्सप्रेस या ठिकाणी थांबते। ते आदरणीय रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना विनंती करतो तर त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी मांडावे। कार्यक्रमाला इथं उपस्थित असलेले आपल्या त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले आपले विभागाचे खासदार यांना इथं उपस्थित असलेले आताच रेल्वे कमिटीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे डॉक्टर फडके काका, आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षताई, आपल्या विभागाचे आमदार राजू मामा, सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि इथं उपस्थित असलेले सर्व प्रवासी, सर्व मीडिया बंधूंनो, आजचा खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी की मागच्या अनेक वर्षापासून मागच्या 7-8 वर्षापासून हे स्वप्न आपण बघत होतो की आपल्या राज्यात राजधानी गेली पाहिजे आणि खास करून आपल्या जिल्ह्यात आणि आज ते आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होतंय हे सांगताना मला खूप आनंद होतोय। आणि मागच्या 5-6 वर्षापासून आपले सगळे स्थानिक आमदार असतील सगळ्यांनी पाठपुरावा केला त्याच्यासाठी आणि त्याच्यामुळे आपल्याला ही चांगली संधी मिळालेली आहे। आणि मला तरी असं वाटतं की या 5 वर्षामध्ये रेल्वेच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या, बऱ्याचशा व्यवस्था आपण प्रवाशांच्यासाठी ह्या सगळ्या पूर्ण स्टेशन आणि खास करून भुसावळ डिव्हिजन मध्ये सगळ्या व्यवस्था केल्या। लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या स्टॉपेजच्या संदर्भामध्ये त्या सुद्धा आपण मंजूर केलेल्या आहे। काही नाण्यांच्या मतदारसंघात काही माझ्या याच्यात आहे, महानगरीचं स्टॉपेज आहे, त्याच्यानंतर अजमेर गाडी ही फार महत्वाची होती तर त्याचंही स्टॉपेज आपण मलकापूरला घेतलेलं आहे की जेणेकरून एक मोठी समस्या आपली इथे सॉल्व्ह होणार आहे। बाकी नाथभाऊ त्यांच्या भाषणातलं सांगतीलच आणि पुण्या गाडीसाठी खास करून प्रयत्न आम्ही खूप दिवसापासून करतो की स्पेशल ट्रेन पुण्याची आणि मुंबईची इथून सुरू झाली पाहिजे तर त्याचंही आता सगळं फायनल आता आपल्या रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्या
पलीकडे जाऊन एक मोठा प्रोजेक्ट आपण इथं भुसावळमध्ये आणतोय, त्याच्यासाठी पण आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत. तर मला असं वाटतं की रेल्वेच्या संदर्भामध्ये ह्या मागच्या 4 वर्षांमध्ये खूप सारे कामं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून झालेले आहे. ह्या सगळ्या या गोष्टींचा मला आनंद आहे. मी एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. माननीय नाथाभाऊ, माननीय खासदार एटी नाना, रक्षाताई, राजूमामा, सर्व मंडळी, प्रवासी सर्वांना शुभेच्छा देताना मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मुंबई राजधानी आणि दिल्ली राजधानी या पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुरू होत्या, पण नाथाभाऊ, रक्षाताई आणि एटी नाना यांनी सदानंद गौडा रेल्वे मंत्री असताना, पियुष गोयल रेल्वे मंत्री झाल्यानंतर आणि त्यामध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना गेल्या 4 वर्षापासून जो पाठपुरावा केला त्याला आज प्रत्यक्ष यश आलेला आहे. आणि जे बोलतो ते करून दाखवतो हे भारतीय जनता पार्टीचं सरकारचं त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवलं. ते आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की एकदा जोरदार या सगळ्या नेते मंडळींचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करू, त्यांना धन्यवाद देऊया. नाना, रक्षाताई, मला असं वाटतं की मुंबई आणि दिल्लीतली राजधानी पश्चिम रेल्वेची आज सेंट्रल मार्गावरून जाणारी ही पहिली राजधानी तुमच्या माध्यमातून सुरू होते आहे. आणि मला या निमित्तानं असं वाटतं आहे की पुन्हा तुमचा राजधानीमध्ये जाण्याचा मार्ग अगदी सुपरफास्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला दोघांना पुन्हा मी शुभेच्छा देतो. आणि या राजधानी एक्सप्रेसमधून पुन्हा दिल्लीच्या राजधानीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी परमेश्वर आपल्याला सदैव शक्ती देव अशी प्रार्थना करतो. नाथाभाऊ, मला एटी नाना, रक्षाताई, राजूमामा, तुमच्या सगळ्यांचं कौतुक करताना मला आज माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, रामलालजी आणि पियुष गोयल यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी माझ्यासारख्या जळगाव जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याला रेल्वे बोर्डाच्या PSC कमिटीवर ऑल इंडिया सदस्य म्हणून नियुक्ती केली आणि यांच्या खांद्याला खांदा लावून खारीचा वाटा रेल्वेच्या सेवा सुविधांसाठी यापुढे मी निश्चित करण्याचा प्रयत्न करेन असं या निमित्ताने आश्वस्त करतो. आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की रेल्वेमध्ये ज्या सुविधा झालेल्या आहेत, नानांनी त्याचं थोडं वर्णन केलं, राजधानी एक्सप्रेसचं केलं, रक्षाताईंनी आता सांगितलं पुढच्या 3 दिवसामध्ये रेल्वेचेच कार्यक्रम आहेत. नांदुराला थांबा असेल, मलकापूरला थांबा असेल, रावेरला थांबा असेल. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या गाड्यांना आपल्या भुसावळ आणि आपल्या दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघातून देशभर सगळीकडे जायला जे रेल्वेचं जाळं उभं झालेलं आहे, त्या जाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्टॉप मिळण्यासाठी हे दोन्ही खासदार, नाथाभाऊ आणि आपलं शासन प्रशासन कटिबद्ध आहे. मला या निमित्ताने आपल्या रेल्वे प्रवाशांना विनंती करायची आहे की जसं आपण एखादं सुषमा स्वराजांना ट्विट केल्यानंतर किंवा रेल्वे मंत्र्यांना ट्विट केल्यानंतर त्याची दखल घेतली जाते, असं आपले खासदार, आपले लोकप्रतिनिधी सर्व कार्यक्षम आहेत. मी या निमित्तानं त्यांना पुन्हा विनंती करेन की आजची बायविकली राजधानी सुरू झालेली आहे, ही डेली राजधानी सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि प्रवाशांना विनंती करणार आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या राजधानीने प्रवास करावा. म्हणजे प्रवासी जास्ती झाल्यानंतर रेल्वे मंत्रालय सुद्धा ही राजधानी रोज सुरू करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय नाथाभाऊ, माननीय एटी नाना, माननीय रक्षाताई या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आज ह्या राजधानी थांबासाठी या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे नेते, माजी महसूल मंत्री आदरणीय नाथाभाऊ, जिल्हा खासदार एटी नाना, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई, खासदार रक्षाताई, रेल्वे बोर्डवर असलेले आदरणीय डॉक्टर फडकेजी, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व बंधू भगिनी, जे प्रवासी जे या राजधानीला जात आहेत, मी खरं आदरणीय नाथाभाऊ असतील, एटी नाना असतील, रक्षाताई असेल, यांचं सगळ्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की आपण सर्वांनी पाठपुरावा केला म्हणूनच हा राजधानी थांबा आपल्या जळगाव शहरासाठी होऊ शकला. आज भाऊ, खरं जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट होती. दिल्लीला जायला असेल तर मला वाटतं आता इतकं सोपं होईल. दिल्लीहून येणं आणि दिल्लीहून जाणं प्रत्येक व्यापाऱ्याचा किंवा नागरिकांचा वेळ वाचेल. आणि मुंबईला जाणाऱ्याला सकाळी 6 वाजताची गाडी येईल की त्यांना सेम देऊन परत येता येताही खूप मुंबईत जाणाऱ्यांचाही खूप पॅसेंजरचा फायदा होऊ शकेल. म्हणून मी पक्षाच्या वतीनं आदरणीय आमदार पियुषजी गोयल, सर्व नाथाभाऊ असतील,
एटीनाना असतील, रस्ते असतील, डॉक्टर फडके असतील, त्यांचं सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. खरं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्व मागून नक्कीच आजचे दिन जे म्हणतो की खरंच येण्याच्या मार्गावरती आज 4-4.5 वर्षात पाहत असाल तर आपल्याला प्रॅक्टिकली डोळ्याला नाही त्या गाडीत बसायला आपल्याला मिळत आहे. म्हणून मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या राजधानी एक्सप्रेसच्या स्वागताकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय नाथाभाऊ, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय रक्षाताई, आपल्या जळगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूभाऊ घोडे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई पाटील, महानगरपालिकेचे गटनेते भाऊ बालाजी, उपगटनेते राजूभाऊ, नगरसेविका सरिताताई, सर्व माननीय नगरसेवक आणि ज्यांची आपल्या भारताच्या प्रवासी करता ज्यांची अख्ख्या संपूर्ण भारत देशामध्ये या रेल्वे बोर्डावरती नियुक्ती झालेली आहे. आता आम्ही गाड्यांची सोय करतो, थांब्याची सोय करतो, पण प्रवाशांना जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्याकरता सुद्धा आता डॉक्टर साहेब आपल्या सोबतच आहेत. आणि कोणत्याही प्रवाशाला काही अडचण असेल तर त्यांनी डॉक्टर साहेबांचा नंबर घ्यावा आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं तर तुमच्याकरता विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरता ही खूप मोठी पोस्ट आहे. प्रवासी संघटनेचं म्हणजे डॉक्टर साहेब या जिल्ह्यामध्ये कधीही डीआरएम असतील, कोणी असेल, या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी मिटिंग घेऊ शकतात आणि प्रश्नावरती ज्या ज्या असुविधा असतील त्या सुविधा तयार करण्याकरता किंवा सुविधा देण्याकरता ते काम करू शकतात. या राजधानी एक्सप्रेस करता जवळपास 2014 पासून आदरणीय नाथाभाऊ असेल, आदरणीय रक्षाताई असेल, 2014 पासून तर आतापर्यंत प्रयत्न करीत होतो आणि या प्रयत्नाला आज आपल्याला यश आलेलं आहे. आपल्या जळगाववरनं राजधानी एक्सप्रेस जाण्यामध्ये हे आपल्याकरता खूप सुवर्ण आज दिवस आहे आणि आज या ठिकाणावरनं वीकली आठवड्यातून 2 दिवस या ठिकाणी राजधानी आपल्या जळगाववरनं जाणार आहे. सर्व प्रवाशांनी या राजधानीवरनं प्रवास केला तर निश्चितपणे जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास केला तर आपण ही गाडी आठवड्यातनं 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस करून ही डेली करण्याकरता आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आणि जळगाव स्टेशनावरनं किंवा जळगाव जिल्ह्यातनं इथून राजधानी आपल्याला दिल्लीपर्यंत जाण्याकरता खूप चांगली सुविधा झालेली आहे. सोबतच मी आज पियुष गोयल रेल्वे मंत्र्यांचा खूप खूप आभार व्यक्त करणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाकरता सुद्धा रावेर असेल किंवा मलकापूर असेल या दोघंही स्टेशनावरती सुद्धा मोठमोठ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा दिला आणि आपल्याला जळगाव लोकसभा मतदारसंघाकरता सुद्धा 21 तारखेला आम्ही पाचोरा येथे सचखंड एक्सप्रेसचा थांबा घेतलेला आहे आणि चाळीसगाव येथे महानगरी एक्सप्रेसचा सुद्धा थांबा घेतलेला आहे. त्यामुळे त्या आपल्या सगळ्यांकरता सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व बंधू वगैरे गाडी आली आहे. 2 मिनिटांमध्ये सांगतो की आपल्याला सर्वप्रथम आपले मंत्री महोदय पियुष गोयल सदानंद गौडा यांचे आपल्या वतीने आभार मानतो. पहिलं पत्र दिलं ते 5 ऑगस्ट 2014ला रक्षाताई आनंद घेऊन 5 ऑगस्ट 2014ला रेल्वेवरती सदानंद गौडा असताना हे पत्र दिलं. नंतर पाठपुरापर्यंत 15 फेब्रुवारी 2015 दुसरं पत्र 11 डिसेंबर 2016ला दिलं सुनील प्रभूजींना, 17 डिसेंबर 2018ला दिलं आणि 19 जानेवारी 2019ला 5वं पत्र दिलं. एकंदर 22 वेळा पत्रव्यवहार या सगळ्या गाड्यांसाठी आतापर्यंत झालेला आहे. सुरेश प्रभू साहेबांकडे आणि तेव्हा 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ही गाडी आता या ठिकाणी आज आपल्याला दिसत आहे. या गाडीला बुलढाणा जिल्हा वरंगळ जिल्हा या दोन्हीचा आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे. आणि श्री निलेश गोयल यांच्याकडे वारंवार बैठका घेतल्या, बुलढाणा होते, रक्षाताई होत्या, आम्ही स्वतः बैठकांना प्रत्येक वेळी उपस्थित राहिलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या रेल्वेमध्ये एक्सप्रेस नवीन रेल्वेकडे सुरू करणं याचं पाठपुरावा आपल्या सन्मानाने दोन्ही खासदारांनी या ठिकाणी केला आणि त्यामुळे आज आपल्याकडे या गाड्या सुरू झाल्या. खास करून आपल्याला अजमेरसाठी जाणारी गाडी ही बसवणं थांबत नव्हती. आता अजमेरसाठी आपल्याला थांबा मिळालेला आहे
आणि भुसावळ ते मुंबई आणि भुसावळ ते पुणे अशा 2 गाड्यांचा सेलो आता कालच आपले पाठपुरा सर्वांनी केल्यामुळे आज सर्वांचा सर्व प्रस्तावांचा रेल्वे बोर्डाकडे काम पोहोचलेला आहे. आदरणीय गिरजी गोयल यांच्याशी रात्री मी चर्चा केली. त्यांनी त्या संदर्भात सांगितलं, त्यांनी मला शब्द दिलेला आहे की या दोन्ही गाड्या आम्ही लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की या दोन्ही गाड्या आपल्या या रेल्वेच्या माध्यमातून सुरू होतील. त्या बरोबरीला नवीन एक गाडी हे आता आपले हे खरे आपल्याला या ठिकाणी राजधानी आज आठवड्यातनं 2 दिवस या ठिकाणी येते. हे आठवड्याच्या नंतर ते मार्चपर्यंत ही रेग्युलर सुरू होईल असं रेल्वे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला हा प्रश्न मिळेल. भुसावळसाठी सुद्धा एक ऑपरेशनल म्हणजे पाणी भरण्यासाठी वगैरे वगैरेचा जो स्टॉप आहे पुढच्या काळात टेक्निकल स्टॉप आता आपल्याकडे नाही आहे. मला सांगितलं की टेक्निकल स्टॉप अधिक त्या ठिकाणी आपल्याला कसं व्यवस्था करता येईल हे करू. सर्वसाधारण धोरण रेल्वेचं असं आहे की डिस्ट्रिक्ट प्लेस अधिक लोकसंख्या जास्त त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच फक्त राजधानी थांबते आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक लाभ अत्यंत चांगला मिळालेला आहे. याबद्दल आपल्या सर्वांचे प्रयत्न आपल्याला कारणीभूत झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या सुविधा आपण पाहत आहोत. आपलं सरकार भाजप सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रात नवीन देशभरामध्ये रेल्वेने कात टाकलेली आहे. नवीन सुविधा झालेल्या आहेत. आता पुण्यात आलेले मोठा प्रकल्प त्या ठिकाणी आलेला आहे. रेल्वेच्या कोचच्या संदर्भामध्ये त्यालाही आता मान्यता मिळालेली आहे रेल्वे कोचला आणि त्यासाठी सुद्धा मोठा प्रकल्प रेल्वे कोचचा आपल्या दोन्ही खासदारांच्या मदतीने या ठिकाणी उभा राहतोय. रेल्वेचे जेवढे कामं आत्ता झाले हे 50 वर्षात आपल्या जिल्ह्यामध्ये झाले नव्हते. एवढे कामं आपल्या दोन्ही खासदारांच्या मदतीनं आज आपल्याकडे झालेले दिसत आहे आणि अजूनही या सुविधा व्हाव्या असा आपल्या सर्वांचा आपला प्रयत्न राहील. सर्वजण आहेत ते आता इंजिनकडे चला आणि 5 मिनिटांना देते. बाकी काम कर रहे थे। तो आपका नाम और जिम्मेदारी बताइए। मैं एसटी आशोदेकर लोको पायलट मेल एक्सप्रेस भुसावल और मेरा काम है गाड़ी चलाना। लोको पायलट सर, आपको लगता नहीं है कि जिस तरह से मतलब अभी मध्य विभाग है तो मुंबई से लेकर भोपाल तक पहली बार इतिहास में हो रहा है कि राजधानी गाड़ी चल, इसके संदर्भ में आप क्या बोलेंगे? ये मतलब ये तो एक हिस्ट्री वाली बात हो रही है कि एक पहली राजधानी चली है हमारे मध्य रेलवे के रूप से, और हमारे जो सांसद वगैरह है इन्होंने खूब उसके लिए कोशिश की और हम हमारा सौभाग्य समझते हैं कि हमको ये पहली गाड़ी चलाने के लिए मिली है। खाना के बाद जाना टू वो राइडर ना
हो,